हळद रुसली कुंकू असले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर आत्ता आपण पाहिलेलंच आहे की दुष्यंत हा लग्न मंडपातून गायब झाला असल्या कारणामुळे एकाएकी सगळीकडेच खळबळ माजलेली आहे। तर आता इकडे जयकांतचे वडील हे दुष्यंतला फोन करत असतात, पण दुष्यंत फोन हा उचलत नसतो, त्याचा फोनसुद्धा बंद लागत असतो। त्याबरोबर आता ते म्हणत असतात की बाळजाबाई अहो आता काय करायचं। त्यावर लगेचच आता बहिणावती म्हणायला लागते की काय सांगणार, मी सांगते ना। अहो हे सगळं काही खरं तर बाळजाबाईंनीच केलं असणार, मला तर खात्री आहे बाळजाबाईंनी हे सगळं मुद्दाम केलं। आता बाळजाबाईंचाच हात असणार या सगळ्यामागे, दुष्यंतला पळवण्यामागे। आणि आता पुन्हा एकदा या कृष्णाचं लग्न मोडलं हे सगळं बाळजाबाईंनी ठरवून केलं असणार, मला ठाव आहे। आता ती हे बोलत असते त्यावेळेस बाळजाबाईंना खूप जास्त राग येत असतो। तर लगेचच जयकांत म्हणतो, ए मम्मी गपकी, उगाच कशाला काकी साहेबांना बदनाम करतेस, काय बी असं बोलू नकोस। आणि मग तो लगेच म्हणतो, काकी साहेब अहो ज्यावेळेस माझी चूक झाली, म्या मंडपातनं गायब झालो त्यावेळेस तिथं दुष्यंत उभा राहिला आणि माझ्या जागी त्यानं लग्न करायला होकार बी दर्शवला। आता जर तो नाही तर म्या कसा मागे राहू, म्या करीन कृष्णाशी लगीन। त्याबरोबर लगेचच आता इथे त्याला त्याचे वडील म्हणायला लागतात की जयकांत शेठ तुम्ही जरा थांबा, गप राहा, काय चाललं इकडं ते अगदी आमासनी बी कळना। त्याबरोबर आता मात्र बाळजाबाईंकडे काही पर्याय नसतो। बाळजाबाई म्हणतात की मला काय वाटतं गावकऱ्यांनो, दुष्यंत नाही तर आपण। त्याबरोबर लगेचच बाळजाबाईंच्या निर्णयाला थांबवण्यासाठी त्या ठिकाणी कृष्णा येते आणि कृष्णा म्हणते थांबा, कुणाला बी काय बी निर्णय घ्यायची गरज नाही। त्याबरोबर लगेचच सावित्री कृष्णाला म्हणायला लागते, ए पोरी तुला काय कळतं ग। त्याबरोबर आता सगळी लोक तिच्याकडे बघायला लागतात। तर ती लगेचच म्हणायला लागते, अगं म्हणजे अगं पोरी असं कसं चालल, तुझं लगीन जर मोडलं, तुझं लगीन झालं नाही आता तर लोक तुला नावं ठेवत्याल, काय म्हणतात लोक की तू मंडपातनं अशीच राहिलीस आणि मग खरोखर लोक तुला पांढऱ्या पायाची अवदसा समजतील। म्हणून म्हणायलोय अगं नको असं आडमुठेपणा करू बाळजाबाई, अहो तुम्ही जो निर्णय घ्याल तो योग्यच असेल। त्याबरोबर कृष्णा म्हणते, आय थांब, काय बी बोलू नगस, मला खात्री आहे माझ्या सौभाग्यावरती आणि आज मला माझं नशीब आजमवायचंच आहे, बघायचंच आहे मला आज काय घडतं ते। त्यामुळं म्या थांबणार, मला खात्री आहे दुष्यंत सरकार येणार म्हणजे नक्की येणार आणि आमचं लगीन होणार। त्याबरोबर लगेच जयकांत म्हणत असतो, आणि जर आज दुष्यंत इथे आलाच नाही तर काय होईल, मग पुढे तू काय करशील ग। त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, एवढंच ओळखलंस वय स्वतःच्या भावाला, स्वतःच्या भावाला ओळखता आलं नाही तुला। दुष्यंत सरकार स्वतःहून घेतलेली जबाबदारी कधीच झटकून कुठं बी जायचे नाही याची मला पुरी खात्री आहे। त्यामुळं माझ्याशी लगीन कराया आज ते इथं येणार म्हणजे येणार ह्याची बी मला पक्की खातर आहे, मला ठाव आहे ते माझ्याबरोबर लगीन करणार। गुरुजी तुम्ही मंगलाष्टका सुरू करा, मी अंतरपाटाच्या एका बाजूला उभी राहतो, तुम्ही मध्ये अंतरपाट पकडा। अंतरपाट खाली पडायच्या आधी दुष्यंत सरकार माझ्या पुढ्यात येऊन उभं असतील याची मला खातर आहे, मग लगीन होणार आमचंच, म्याच त्यांच्या गळ्यात हार घालणार आणि ते माझ्या। त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणतात, ठीक आहे कृष्णा, तू जसं म्हणशील तसं होईल, तुला जे हवं तेच केलं जाईल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर म्हणजे मंगलाष्टका पूर्ण झाल्या, अंतरपाट खाली पडला आणि दुष्यंत येऊन पाटावरती उभा राहिलेला नसला तर मग मात्र तुझं लग्न झालं नाही असंच आपण गृहीत पकडायचं। आणि मग मी जयकांतला सुद्धा या पाटावर उभं राहू देणार नाही आणि मग तुझा आमच्याशी काही एक संबंध उरणार नाही, तुझं भविष्य सगळं तुझ्या हातात, काय मंजूर आहे का तुला गावकऱ्यांनो, तुम्हाला काय वाटतं। त्याबरोबर लगेचच सावित्री म्हणत असते, वय वय बाळजाबाई, अहो तुम्ही जे म्हणायलायसा ते समजा आमासनी मंजूर आहे, तुम्ही समजा एकदम बरोबर बोलतायसा बघा, काय बी गैर किंवा काय बी चुकीचं नाही, आमासनी मंजूर आहे। त्याबरोबर मग गुरुजी म्हणतात, ठीक आहे तर मग आपण अंतरपाटाच्या विधीला सुरुवात करूया, नवरी मुलीने येऊन आता पाटावरती मग उभं राहायचं। त्याबरोबर इकडे दुष्यंत म्हणत असतो, हे बघ तू काहीही केल्याने मला काहीच फरक पडणार नाहीये, त्यामुळे तू उगाचच्या उगाच आता मला इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू नकोस, मला जाऊ दे इकडनं, सोड ती विषाची बाटली। त्यावर गौतमी म्हणत असते, नाईडी अरे माझं खरोखर मनापासून खूप प्रेम आहे तुझ्यावरती, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत, नाही जगू शकत मी तुझ्याशिवाय, तू माझं सर्वस्व आहेस आणि तूच जर मला असं सोडून निघून गेलास तर मी काय करू, सांग ना मला तूच। नाही काहीही झालं तरी मी तुला सोडणार नाही म्हणजे नाही,
नाही, मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे आणि मी तुझ्याशी लग्न करणार. मला मान्य आहे माझ्याकडून चूक झाली, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पण त्याची मला एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस डी प्लीज. मी तुझ्यावर खरंच खूप प्रेम करते आणि केलं आहे सुद्धा, त्यामुळे मला असं अंतर देऊ नको. मला तुझ्याशिवाय नाही जगता येणार, मला लग्न करायचं आहे तर तुझ्याशीच करायचं आहे डी प्लीज, माझं ऐकून घे. त्याबरोबर तो म्हणत असतो, अगं तू स्वतःच्या हाताने स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करून घेतलंयस, तुला का कळत नाही आहे? तू स्वतः मला फसवलंयस आणि अजूनही तुला असं वाटतंय का की मी तुझ्याशी लग्न करेन म्हणून? तर घोर गैरसमज आहे हा तुझा. मी तुझ्याशी लग्न करणारच नाही, कारण माझ्या मनात आता तुझ्यासाठी काही जागा उरलेलीच नाही आहे, कळतंय तुला? त्याबरोबर आता इकडे मध्ये अंतरपाठ धरलेला असतो. एका बाजूला कृष्णा उभी असते, एका बाजूचा पाठ हा मोकळा असतो आणि आता गुरुजी मंगलाष्टका म्हणत असतात. दुष्यंत मंडपात नसल्यामुळे दुष्यंतच्या वडिलांना सुद्धा खूपच जास्त काळजी वाटत असते, काय होईल आणि काय नाही याचं त्यांना टेन्शन आलेलं असतं. तर दुसरीकडे कृष्णाला दुष्यंतने केलेलं प्रत्येक कृत्य आठवत असतं. हो, मी दुष्यंत रांगडे पाटील, जर कृष्णापासून लग्न होत नसेल तर मी तिच्याशी लग्न करेन असं म्हणत त्याने स्वतःची उष्टी हळद कृष्णाच्या गालाला लावली होती. त्यानंतर ती जेव्हा दारू पिऊन धिंगाणा करत होती त्यावेळेस दुष्यंतनेच हळदीच्या दिवशी सुद्धा तिला सावरून घेतलं होतं. तर इकडे आता लगेचच गणपत हा बाळजाबाईंना विचारायला लागतो की अहो बाळजाबाई, पण नक्की दुष्यंत आहेत कुठं आणि ते इथं येणार का नाही? त्यावर बाळजाबाई म्हणतात, नाही येणार तो इथं आणि आम्हाला ही गोष्ट व्यवस्थित माहीत आहे. मग बाळजाबाईंना आठवायला लागतं की ज्यावेळेस गौतमीचा व्हिडिओ त्याला आला होता त्यावेळेस बाळजाबाईंनी दुष्यंतला तो व्हिडिओ बघताना पाहिलं होतं आणि दुष्यंत व्हिडिओ बघून तिकडनं निघून गेला होता. त्यावेळेस बाळजाबाई मनात म्हणाल्या होत्या की जे आम्हाला जमलं नाही ते ह्या पोरीनं करून दाखवलं, आता ह्या कृष्णा नावाच्या प्याद्यापासून आमची कायमची सुटका होणार. तर आता इथे मंगलाष्टका सुरू असतात. दुष्यंत येत नसतो, बाळजाबाईंना आनंद होत असतो, दुष्यंतच्या वडिलांना काळजी वाटत असते, तर जयकांतला सुद्धा आनंद होत असतो, बहिणावतीला आनंद होत असतो. तर इकडे सावित्रीसुद्धा आनंद व्यक्त करत असताना भक्ती मात्र बिचारी खूपच जास्त नाराज झालेली असते. भक्तीची नजर आता दुष्यंतला सगळीकडे शोधत असते, पण ती त्याला कुठेच तो तिला दिसत नसतो. तर दुसरीकडे आता मनातल्या मनात इकडे बहिणावती म्हणत असते की झालं या कृष्णीच्या आयुष्याचं कल्याण. इतक्यात आता भक्ती म्हणते, अगं शेवटचं कडवं राहिलंय कृष्णे, आता जर नाही आलं दुष्यंत सरकार तर. इतक्यात शेवटचं कडवं पार पडतं, अंतरपाठ काढला जातो आणि कृष्णाच्या समोर उभा असतो दुष्यंत. दुष्यंतच्या गळ्यात कृष्णा हार घालते, कृष्णाच्या गळ्यात दुष्यंत हार घालतो आणि मग त्याला लगेचच आठवायला लागतं की पूजा त्याला म्हणत असते की नको जाऊस सोडून मला डी, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय, अरे तुझ्याशिवाय मला काहीच अस्तित्व नाही, तू नसशील माझ्या आयुष्यात तर माझ्या आयुष्यात दुसरं काहीच नसेल डी प्लीज, प्लीज ऐकून घे माझं, ट्राय अँड अंडरस्टँड डी प्लीज, तू हवायस मला माझ्या आयुष्यात, तू हवायस प्लीज डी. त्याबरोबर दुष्यंत तिला म्हणाला होता की हे बघ, उगाचच्या उगाच बडबड करू नकोस आणि तू काहीही केलंस तरी मला फरक पडत नाही, मी जाणार, आणि तो तिकडनं निघून गेला होता. त्यानंतर आता इथे लगेचच लग्नाचे विधी पूर्ण झाल्यावर आता गुरुजी म्हणतात कन्यादानाचा विधी करायला घेऊया आपण. तर आता इथे सावित्री विचार करते की बापरे, आता मला करावं लागणार की काय हिचा कन्यादानाचा विधी? नाही, काय बी झालं तर ह्या औदशीचं हे झिपरीचं कन्यादान काय मी करायचो नाही. मग आता मला जर कन्यादान करायचं नसेल तर हिथं थांबण्यात अर्थ नाही, हिथनं लवकर सटकाय पाहिजे. आणि मग लगेचच आता सावित्री ही तिकडनं गुपचूप निघून जाते. त्याबरोबर आता गुरुजी म्हणतात की कन्यादान करण्यासाठी वधूच्या आईवडिलांनी वरती यायचं. बहिणावती लगेचच म्हणते की ह्या पोरीला बाप नाही आणि आय हाय ते बी मानलेली. त्याबरोबर लगेचच भक्ती ही त्यांच्याकडे बघायला लागते. तर गुरुजी म्हणतात आई आहे ना, मग आईला बोलवा कन्यादानासाठी. त्याबरोबर आता आई कुठे मंडपात दिसत नसल्या कारणामुळे भक्ती म्हणते मी बघून आले. बंट्या म्हणतो मी बी येतो तुझ्याबरोबर तायडे चल. मग आता बंट्या आणि भक्ती दोघंजणं बघायला आलेले असतात आणि आता ते सावित्रीला सर्वीकडे शोधत असतात, पण त्यांना सावित्री कुठेच सापडत नसते. बंट्या म्हणतो अगं हितच होती मगापासून मावशी, अशी गेली तरी गेली कुठं अचानक. भक्ती म्हणते मी इकडं बघतो तू तिकडं बघ. दोघं पण पुन्हा बघून एकमेकाच्या जवळ येतात आणि म्हणतात की अरे नाही, कुठं बी नाही आई घरी तर गेली नसेल ना बंट्या. त्यावर बंट्या म्हणतो तिचा काही नेम नाही बघ. तर इकडे आता लगेचच बहिणावतीला मनात खूप आनंद होत असतो. ती म्हणत असते चला बरं झालं, आता या कृष्णीचं कन्यादान कोण करणार. त्याबरोबर लगेचच आता बाळजाबाई कृष्णाला म्हणायला लागतात काय गं कृष्णा, प्रत्येक वेळेस तू म्हणत असतेस की सगळं गाव तुझ्या पाठीशी उभं आहे म्हणून, मग आज कोणीच तुझी जबाबदारी घ्यायला तयार का नाही.
त्याबरोबर बहिणावती म्हणायला लागते, आम्हासनी काय वाटतं नाही, म्हणजे एखादी सुपारी किंवा नारळ ठेवून बापाच्या जागी विधी पूर्ण करून घेऊ आपण, असं किती वेळ ताटकळत राहणार नाही का. त्याबरोबर आता इथे भक्ती ही म्हणत असते की अरे काय करायचं आता, जाऊ दे, चल आपण आतमध्ये जाऊन सांगू आपल्या आई नाही आहे इथं, काहीतरी मार्ग निघल असं आता लगेचच तिथे बंट्या सांगतो. मग आता भक्ती येऊन आतमध्ये सांगते, बाळजाबाई आई कुठं बी दिसेनाव झाली हो. त्याबरोबर मग लगेचच आता आई दिसत नाही, मग काय करायचं असं बाळजाबाई विचारतात. त्याबरोबर गुरुजी म्हणतात, यजमानांनी घाई केली तर बरं होईल, विधी पुढे चालला आहे, मुहूर्त पुढे जायला नको. त्याबरोबर मग आता लगेचच तिथे आता पुरुषोत्तम रांगडे पाटील उभे राहतात आणि म्हणतात, गुरुजी जर शास्त्राला चालत असेल तर मग आम्ही केलं कन्यादान तर चालेल का, नाही म्हणजे जर शास्त्रात बसत असेल तर आम्ही कन्यादान करायला तयार आहे काय. त्याबरोबर लगेचच गुरुजी म्हणतात की हो हो चालेल, का नाही चालणार, अहो तसंही सासरे हे मुलीला पित्या समानच असतात, त्यामुळे सासऱ्यांनी जरी मुलीचं कन्यादान केलं तरीही काहीच फरक पडत नाही. सरकार तुम्ही कन्यादान करू शकता, या पुढे या. त्याबरोबर मग लगेचच आता कृष्णाचं कन्यादान करण्यासाठी स्वतः पुरुषोत्तम रांगडे पाटील पुढे येतात. त्याबरोबर आता कृष्णाला ते म्हणत असतात, हे बघ पोरी, आज इथं म्या तुझा बाप जरी नसलो तरी बाप म्हणून ह्या पाटावरती आजचा ह्यो कन्यादानाचा विधी करण्यापुरती बसतोय, पर हे तवा शक्य होईल जेव्हा तुझी या समद्याला परवानगी असेल. नाही म्हणजे बघ आता शास्त्रानं परवानगी दिली आहे, पर तरी बी तुझ्या मनात काय आहे हे बी गरजेचं आहे नवं जाणून घेणं. म्या बसू नवं, करू नवं बापाचं कर्तव्य पूर्ण. शबूत देतो तुला, जोवर म्या जिता आहे तोवर बाप म्हणून पाठराखण करण बघ तुझी या घरात. त्याबरोबर कृष्णा म्हणते, उलट मी सौभाग्यवती म्हणून तुम्ही माझं कन्यादान करणार बघा. त्याबरोबर ती आता त्यांच्यासमोर हात जोडते, तर ते म्हणतात की लेकीनं बापासमोर कधी बी हात जोडायचं नसतात बघ पोरी, आणि आता ते त्यांचा आनंद व्यक्त करत असतात. तर हे सगळं बघून दुष्यंतला मात्र राग येत असतो आणि दुष्यंत आता चिडूनच बोलतो, विधीला सुरुवात करूया, उशीर व्हायला नको. त्याबरोबर लगेचच ते म्हणत असतात की हो उशीर झालाय, अजून व्हायला नकोच. आणि मग लगेचच आता ते पाटावरती बसतात. त्याबरोबर आता गुरुजी हे बाळजाबाईंना म्हणतात, बाळजाबाई अहो तुम्ही सुद्धा पुढे या, दोघंजणं मिळून जोडीने कन्यादान करा. त्याबरोबर मग मात्र आता गावकरीसुद्धा तिथे उपस्थित असल्यामुळे बाळजाबाईंचा नाईलाज होतो आणि बाळजाबाईंना स्वतःहून आता कन्यादानाच्या विधीसाठी पुढे यायला लागतं. ज्या बाळजाबाई मस्तपैकी तिथे बसून कृष्णाला नावं ठेवत असतात, आता त्याच बाळजाबाई कृष्णाचं कन्यादान करायला पुढे सरसावतात. गुरुजी सांगतात, पहिले वधूने हात धरा, मग वधूच्या हातांवर वराने हात धरा, मग आता वरांच्या हातावरती सरकार तुम्ही हात धरा. मग सरकार म्हणून आता पुरुषोत्तम रांगडे पाटील हात धरतात. तर बाळजाबाईंना सांगितलं जातं, तुम्ही आता त्यांच्या हातावरती पाणी सोडा. मग नंतर गुरुजी म्हणतात, आता तुम्ही वधूचा हात आणि वराचा हात एकमेकांच्या हातात द्या सरकार. त्याबरोबर आता लगेचच पुरुषोत्तम रांगडे पाटील कृष्णा आणि दुष्यंतचा हात एकमेकाच्या हातात देतात. आता कृष्णाचा हात ते पकडतात, तर दुष्यंत स्वतःचा हात स्वतःच पुढे करतो, पण तरीसुद्धा ते त्याचासुद्धा हात पकडतात आणि मग दोघांचे हात एकमेकाच्या हातात देतात. तर त्या ठिकाणी आता पोहोचलेली असते गौतमी. गौतमी आता विचार करत असते, कमीत कमी बघू तरी देत, माझ्या डीने कोणाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय ते बघितल्याशिवाय मला चैन येणार नाही आहे. आणि मग आता ती बघायला लागते की नक्की दुष्यंतने कोणाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातले. आता ती बघायला येते आणि तिला कळतं ते म्हणजे की दुष्यंतचं लग्न हे कृष्णाबरोबरच झाले. आणि ज्यावेळेस दुष्यंतची शेजारी पूजा कृष्णाला बघते त्यावेळेस ती म्हणते, काय माझ्या डीला माझ्यापासून ह्या कृष्णाने हिसकावून घेतलंय, ह्या अवदसेने. त्याबरोबर आता मात्र गौतमीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. तिला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. तिला कळत नसतं की बापरे, हे सगळं माझ्यासमोर माझ्याबरोबर नेमकं घडतंय तरी काय. तर आता इतक्यात दुष्यंत हा कृष्णाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो. कृष्णा ही खूप जास्त खुश असते, आनंदी असते, तिचा आनंद गगनात मावणार नाही इतका असतो. तर हे सगळं बघून पूजाला मात्र खूपच मोठा धक्का बसत असतो. थोडक्यात काय तर कितीही विघ्न आणण्याचा प्रयत्न जरी कोणीही केलेला असला तरी सगळ्या विघ्नांवरती मात करून कृष्ण आणि दुष्यंतचं लग्न हे व्यवस्थित पद्धतीने पार पडलेलं असतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन
आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. धन्यवाद.